आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील नेताजी नगर परिसरातील रहिवासी भैया मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव सागर पाटील हा नुकताच भारतीय सैन्य दलातून 7 महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण गोवा येथे पूर्ण करून घरी परतला। सागर पाटील यांची सैन्य दलामध्ये चालक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून घरी आल्यावर डीजेच्या तालावर नाचत गाजत घोड्यावर बसून मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गावातील पुरुष आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील भगवा चौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली। सर्वप्रथम सागरचे आई-वडिलांनी आणि परिवाराने पुष्पहार घालून त्याचे स्वागत केले। जागोजागी जवानांचे औक्षण आणि सत्कार करण्यात आला। पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिंदखेडा येथील खानदेश रक्षक ग्रुपच्या सदस्यांनी अग्निवीर सागर पाटील यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले। तसेच शिंदखेडा नगरीचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, प्राध्यापक प्रदीप दीक्षित, अप्पासाहेब प्रकाश देसले, नंदू नाना वानखेडे यांनी देखील जवानांचे स्वागत केले। पुढे नेताजी नगर येथील मुख्यद्वाराचे उद्घाटन रावसाहेब अनिल वानखेडे आणि जवान सागर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर मुख्यद्वाराची संकल्पना भैया पाटील आणि सारंग वाघ यांची होती। यासाठी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचे आर्थिक सहाय्य लाभले। त्यानंतर सत्कार सभेचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम चिरंजीव सागर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे हे होते। जवान सागर पाटील यांनी आई-वडिलांचा सत्कार केला। कार्यक्रमात पुढे उपस्थित मान्यवरांचा सत्कार भैया पाटील, नाना आहिरे, रमेश आहिरे, रोहित मोरे यांनी केला। प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, व्हाइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, खानदेश रक्षक ग्रुपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे आणि रमेश आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी जवान सागर पाटील, भैया पाटील, सौ प्रतिभा पाटील, सौ अनिता पाटील, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, प्राध्यापक प्रदीप दीक्षित, नंदू नाना वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले, माजी नगरसेवक किसन सकट, सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, ईश्वर सोनवणे, प्रमोद गुरव, संजीव नागराळे, सोमनाथ बडगुजर, भूषण पवार, पितांबर पाटील, प्रशांत मराठे, किरण देसले, अनिल मराठे, मुकेश बडगुजर, भावेश चित्ते, सागर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांनी केले। अध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित रावसाहेब अनिलजी वानखेडे नगरपंचायतीचे आपले गटनेते आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले, त्यांच्या शेजारी बसलेले आणि तुमच्याच परिसरामध्ये वास्तव्याला असलेले आमचे मित्र नंदू नाना वानखेडे, सागरच्या घरासमोर वास्तव्यास असलेले शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक किसन जगन सकट, त्याचबरोबर ज्यांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी एक स्वागत समारंभ आयोजित केला, तो आपला सर्वांचा मित्र, सर्वांचा चिरंजीव सागर, त्याच्या शेजारी बसलेले त्याचे वडील भैयादादा पाटील, सागरच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्वर गिरासे, त्याचबरोबर या ठिकाणी सैन्य दलामधून सेवानिवृत्त झालेले सर्व सहकारी मित्रांनो, आजचा हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या विरजन रोड परिसरातील नेताजी नगर मध्ये आयोजित केला आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा आमचा व्हाइस ऑफ मीडियाचा उपाध्यक्ष आमचे चिरंजीव भूषण पवार याने कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणाची गती प्रामुख्याने प्राप्त करून दिली। मित्रांनो, लक्षात घ्या, मिलिटरी म्हणजे आपण सहज म्हणतो मिलिटरी, सैन्य दल, पण अतिशय खडतर प्रवास जर कुठला असेल नोकरीच्या माध्यमातून तर तो सैन्य दलाचा आहे। ट्रेनिंग म्हटलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनेक समस्या, अनेक प्रश्न, अनेक अडचणी
असं वाटतं आपल्याला त्यावेळेला ट्रेनिंग करताना की माझ्याकडून हे ट्रेनिंग होईल की नाही, का मला सोडून पळून जावं लागेल सिंदखेड्याला, असाही विचार काही वेळेला आपल्या मनामध्ये येतो. अतिशय खडतर ट्रेनिंग. जसं आपल्या सिंदखेड्यात तुम्हाला माहिती असेल की पहिला IPS अधिकारी निखिल राखेचा ज्यावेळेला तो या ठिकाणी आलेला होता त्यावेळेला त्याने म्हटलं होतं, शेवटचं त्याने एक व्हिडिओ मला दाखवला होता की ट्रेनिंगचा शेवटची स्टेप काय आहे. मोठ्या खाईमध्ये घसरलं जातं, त्या खाईमधून त्याला पुन्हा डोक्याच्या माध्यमातून ट्रेनिंग पूर्ण करावं लागतं आणि ते ट्रेनिंग पूर्ण झालं की मग तो या अधिकारी पदाला साधारणतः त्याचं सिलेक्शन होत असतं. त्याने कायम ठेवून तिथं काम करायचंय. कुठल्याही प्रकारचं मानसिक टेन्शन न करता ते काम केलं पाहिजे आणि त्यात निश्चितच या 7 महिन्यात तुला प्रेरणा दिली असेल का, तुझ्याकडनं सगळं करून घेतलं असेल. त्यामुळे ते निश्चितच एक परत आपण 21 वर्षानंतर किती 18 वर्ष 21 वर्ष 18 वर्षानंतर परत तू सुखरूप परत येऊन असाच एक कार्यक्रम आपण इथं साजरा करू असं मला निश्चित वाटतं आणि मी सगळ्यांना परत शुभेच्छा देतो. सर आता तुम्ही विषयांतर करा परत म्हणून मी पण करून टाकतो. तुम्ही फार चांगला संदेश दिला व्यसनमुक्तीचा. या बसल्यावर जो बसलोय तिथे अशी परिस्थिती होती की इथं येता येत नव्हतं. तर आज असा कार्यक्रम किंवा असे सगळे कार्यक्रम आपण इथे घेतो. होती त्यांना ज्याप्रमाणे त्यांना त्या वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांच्या आज्ञेचं पालन करत होते आणि म्हणूनच आज्ञा पालन केल्यामुळे आईवडिलांची सेवा केल्यामुळे ते आज आपल्या समोर सैन्य दलात भरती झाल्याने आज या उच्च पदावरती स्थानापन्न झालेले होते. तरी त्यांच्या या संघर्षमय जीवनात त्यांच्या आईवडिलांचाही खूप चांगला मोठा वाटा आहे. त्यांनी ज्या ट्रेनिंगमध्ये एक फिजिकल ट्रेनिंग त्यांनी कंप्लीट केलेली आहे. इंडोर प्रशिक्षण असतं, त्याच्यात आपल्याला न्याय की कसा प्रकारे मिळतो, काय बनतो आणि आपण आतंकवाद्यांशी कसं लढावं हे सगळं त्यांना ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं. त्याबरोबरच त्यांना मी आता विचारलं, आमची चर्चा झाली तर त्यांना या ट्रेनिंग नंतर ड्रायव्हर या पदासाठी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे आणि ड्रायव्हर पद मिळणं खूप भाग्याची गोष्ट होती मिलिटरीमध्ये, कारण हे प्रत्येकाला दिलं जात नाही. ज्याच्यात कॅपेबिलिटी असते त्याला ड्रायव्हर पदावर आर्मीमध्ये नियुक्त केले जातं. तर त्याच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ट्रेनिंग कसं काय होईल हे मला माहित नव्हतं. फर्स्ट मी सर्वात अगोदर जर कोणाला आठवण केली असेल तर फक्त महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय हाल अपेक्षा सहन केली. मी माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या स्वतःसाठी तथा स्वतःच्या सन्मानासाठी जर मी ही ट्रेनिंग कंप्लीट नाही करू शकतोय तर माझा उपयोग नाही ट्रेनिंगसाठी. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या यावरती व्यतिरिक्त आवड होती, काही असो भरती हवीच आणि त्या भरतीला प्राप्त करण्यासाठी मी मेहनत केली आणि ती मला प्राप्त झाली. मी एकदा परत सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद. धन्यवाद. प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.